पहिल्यापासून आपण 500 रुपये आजीव सभासद वर्ग ठेवलेले आहे. इतर जे संघ आहेत आपल्या साताऱ्यात सुद्धा भरपूर संघ आहेत, 10-12 संघ असतील, जिल्ह्यात सुद्धा भरपूर आहेत. त्याचा यामध्ये कुठलाही पक्ष नाही, यामध्ये कुठलाही राजकारण नाही आणि अत्यंत महत्त्वाचं आहे की आता ह्या काही काळामध्ये पाण्याच्या समस्या प्रचंड निर्माण झालेल्या आहेत. सातारा नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका काल जाहीर झालेल्या आहेत आणि गडबडीत निवडणुका पार पाडण्याचा त्यांचा उद्देश आहे. 2 डिसेंबरला मतदान होईल, 3 डिसेंबरला निकाल कळतील. त्या अगोदर येणारा जो नगरसेवक आहे किंवा जो एक नगरसेविका असेल, एक नगरसेवक असेल आणि तिसरा नगराध्यक्ष, असे 3 व्यक्तींना आपण मतदान करायचं आहे. तर अशा परिस्थितीत या लोकांनी आपल्या भागासाठी काय केलं पाहिजे यांच्या अपेक्षा फार पुष्कळ आहेत. तरी प्रत्येकानं आपणाला या ठिकाणी विचारलं जाईल आणि प्रत्येकाने या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या अपेक्षा काय आहेत. येणारा नगरसेवक हा फक्त बिलं फाडणारा नसावा, तर तो नगरसेवक असावा, नगररक्षक असावा, नगरभक्षक नसावा आणि समाजाची नाळ जोडलेला असावा. एवढीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद. शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संस्था शाहूनगर गोडोली सातारा या संस्थेमार्फत गेली 12 वर्ष ज्येष्ठांसाठी कार्य केलं जाते. या आपल्या संस्थेमध्ये एकूण 325 सभासद आहेत. गेल्या 31 मार्च 2025 अखेर त्यातले 40 सभासद आपल्यातून दिवंगत झालेले आहेत. प्रत्यक्ष 285 सभासद आहेत. आज अखेर या वर्षात नवीन 7 सभासद झालेले आहेत. नगरपालिकेमार्फत आमच्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या सुविधा सोडवल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे आपल्यातले चांगले सुशिक्षित जाणकार लोकसुद्धा सकाळी कॅरी बॅगमध्ये फिरायला जाताना किंवा ऑफिसला जाताना मोटरसायकल किंवा इतर 4 व्हीलरमधून सुद्धा जाताना कचऱ्याच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या ह्या रस्त्यानं टाकल्या जातात. किल्ल्याच्या रस्त्यालासुद्धा कचरा पडला जातो. तो कुणी टाकला नाही पाहिजे, त्याच्यासाठी नगरपालिकेनं दखल घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, मगाशी अण्णांनी उल्लेख केला, रस्ते झालेत पण गटर नसल्यामुळं रस्त्यावर पाणी सगळं येतं. तर ते गटाराचं नियोजन व्हावं. अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरवाजापासून साईबाबा मंदिरापर्यंत हा पूर्ण रस्ता मंजूर आहे. मंगळाई मंदिरापर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मंगळाई मंदिर ते 4 भिंतीचा चौक तिथपर्यंत आत्ता रस्त्याचं काम चालू आहे. 4 भिंतीच्या त्या चौकापासून साई मंदिरापर्यंत रस्त्याचं काम होणं अपेक्षित आहे आणि पहिली गटर व्हायला पाहिजेत. गटर झाल्यानंतर रस्त्याचं नुकसान होणार नाही आणि लोकांना चांगल्या सुविधा मिळतील. त्याचबरोबर या भागात पोलीस चौकी नाही. पोलीस चौकी शाहूनगर भागासाठी आहे पण ती गोडोली नाक्यावर आहे. तर ती शाहूनगर चौकात पोलिसांची जागा आहे, तिथं येणं अपेक्षित आहे. त्यामुळं छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या होतात किंवा इतर लोकांना त्रास होतो तो थांबेल. त्याचबरोबर तलाठी कार्यालय, महसूल कार्यालय हे जुन्या नगरपालिकेच्या कार्यालयात आहे, ते सुद्धा गोडोली हद्दीत यायला पाहिजे. ते गोडोलीसाठी तलाठी आहेत. आता 2 तलाठी झालेत. तर त्यांनी त्यांचं गोडोलीसाठीच 2 तलाठी झाले. ते दोन्ही तलाठी गोडोलीच्या हद्दीत यावेत. म्हणजे गोडोली गावात असू द्या, शाहूनगर चौकात असू द्या किंवा गोडोली रेव्हेन्यू जी हद्द आहे ना त्यामध्ये त्यांनी यावं, म्हणजे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, नगरपालिकेनं इतके हाल चाललेले आहेत. अण्णांनी आत्ता उल्लेख केला तर पाण्याची प्रथम समस्या सोडवली पाहिजे. बिलं भरताना सुद्धा देशमुख कॉलनीतल्या स्टेट बँकेत जावं लागतं. ते वॉटर सप्लायचं ऑफिस गोडोलीच्याच हद्दीत आहे, जवळ आहे. तिथं त्यांनी फक्त चेक घेतात, तर कॅश घेण्याची पण व्यवस्था करावी आणि पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी. आजसुद्धा पाणी आलं नाही, 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही. ते पाणी चांगलं स्वच्छ आणि कास तलावाचं पाणी
संपूर्ण शाहूनगर परिसराला मिळावं. माझं नाव मालोजी माने, ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक. माझा मुद्दा असा आहे की शाहूनगरमध्ये हद्दवाढ झाल्यामुळं जो घरपट्टी म्हणून जो टॅक्स गोळा केला जातो तो किती असतो आणि त्याच्या किती टक्के रक्कम तुम्ही परत शाहूनगरमध्ये खर्च करता. खर्च करताना त्यातला मेन रोड जे आहेत सार्वजनिक त्यावर किती खर्च करता आणि त्या कॉलनीतले जे रस्ते आहेत त्या कॉलनीतले रस्ते आणि गटरसाठी तुम्ही किती खर्च करणार आहे. कारण त्या कॉलनीतले लोक जे टॅक्स भरतात सगळा बरे लाखात तो करोडोत जाऊ शकतो, तर त्या कॉलनीला काही फायदा होत नाही. काय भागात काय कॉलनीला काही 1 रुपयाचा खर्च झाला ना आत्तापर्यंत, अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे का? हां, काय कॉलनीमध्ये गटरच बांधले नाहीत. परत रस्त्याचा प्रॉब्लेमच आहे. लाईटसुद्धा लाईटचे खांब जे आहेत ना ते सर्व खांबावर कॉलनीत बसवले नाही. काय मेन रोडला फक्त कॉलनीतले काही ठराविक ठिकाणीच लाईट बसवलेले आहेत. सर्व घरांच्या सर्व रस्त्यांवरती उजेड नाही, तर ते लाईटची व्यवस्था केली पाहिजे. आणि खर्चाचं गव्हर्नमेंटकडनं येणारे ग्रँट नगरपालिकेला आणि त्यातला शाहूनगरचा किती हिस्सा आहे तो नगरसेवकांनी आपल्याकडं तो आणावा आणि शाहूनगरचा विकास त्यांनी त्यातनं करावा. म्हणजे गव्हर्नमेंटपासून आलेली ग्रँट अधिक आपल्या ह्या भागातल्या लोकांनी भरलेला टॅक्स, त्या टॅक्समधला काय इथं जो खर्च करू शकतात ती रक्कम ही रक्कम मेन सार्वजनिक रस्ते, गटर, लाईट आणि त्याचबरोबर प्रत्येक कॉलनीला त्याचा लाभ व्हावा. नाहीतर काय होते, काय ठराविक काय पुढारी काय करतात की त्याची जवळची कॉलनी आहे त्या कॉलनीत खर्च करायची. काय आज ताग्यात रस्ते खराब आहेत, काय कॉलनीत काही काम झालेलं नाही 1 रुपयाचं. तर ह्याबाबत निवडून येणारे नगरसेवक, चीफ ऑफिसर, आमदार, खासदार ह्यांनी यावरती लक्ष घालावं ही माझी नम्र विनंती. ठीक आहे. शिवाजी मोरे, सेवानिवृत्त सुप्रिटेंडेंट. हा जो शाहूनगरचा जो वार्ड आहे तो गेले 20 वर्ष तरी कमीत कमी हा त्रिशंकू भागात होता आणि आत्ता तो सध्या 2017ला सन्माननीय नामदार शिवेंद्रजी राजे भोसले यांनी त्यांच्या प्रयत्नातून हा त्रिशंकू भाग हा नगरपालिकेच्या हद्दीत आला. हद्दवाढ झाली. जवळपास 23,000 मिळकती ह्या नगरपालिकेच्या हद्दीत आल्यामुळं नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं, परंतु त्रिशंकू भागामध्ये कुठल्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. पण आत्ता त्रिशंकू भाग गेल्यानंतर नगरपालिकेच्या भागात आल्यानंतर इथं जो उमेदवार उभा राहणार आहे त्या उमेदवारानं प्रथम प्राधान्य जनतेच्या सेवेसाठी, ज्येष्ठांच्या सेवेसाठी रस्ते, पाणी आणि लाईट, अण्णा बोलल्याप्रमाणे CC कॅमेरे टीव्ही पाहिजेत. कारण आमच्या गोळीबार मैदानामध्ये हिंस्र प्राण्यांचा सुळसुळाट आहे. महिन्यातून 2 तरी बातम्या येतात की हिंस्र प्राणी खाली यायला लागल्यात. आपल्या इथं सुद्धा येतात. त्यामुळे CC कॅमेरे टीव्हीज पाहिजेत. रस्त्याची सुविधा चांगली पाहिजे. रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले नाही पाहिजेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं एखादं सभागृह बांधावं अशी ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे मी विनंती करतो. त्याचबरोबर राहिलेला महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे. जो पाणी प्रश्न असा आहे की जो ज्येष्ठांना पाणी बिल भरण्यासाठी बँक ऑफ इंडियामध्ये जे 2 ते 4 किलोमीटर आपल्याला प्रवास करावा लागतो, तो प्रवास टाळण्याच्या दृष्टीनं पाण्याची बिल भरण्याची सुविधा शाहूनगरच्या जवळपास व्हावी किंवा त्या MGPच्या कार्यालयातच पाणी बिल स्वीकारलं जावं. यासाठी मी सर्व ज्येष्ठांतर्फे एक विनंती करतो. हा झाला पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि ज्येष्ठांसाठी सभागृह हवा हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अण्णांचं म्हणणं आहे की ह्या भागामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे. कारण जेवढी लोकसंख्या वाढली तिथं गुन्हेगारीही वाढली. गुन्हेगारी वाढणं म्हणजे हे चांगलं लक्षण नव्हे. कारण गुन्हेगारांचं समर्थन करणारा समाज आपल्याला नको आहे. जर गुन्हेगारी वाढत असेल तर त्या ठिकाणी पोलीस चौकी आली पाहिजे. त्या पोलीस चौकीचं नियोजन इथं झालं पाहिजे. ह्या प्रामुख्याने मी सांगितलेल्या 5 बाबी आहेत. एक पोलीस चौकी, CC कॅमेरे टीव्हीज, रस्ते आणि पाणी. हा जिव्हाळ्याचे प्रश्न जो नगरसेवक आता येऊ घातलेल्या ह्या नगरपालिके निवडणुकीमध्ये जो कोण उभा राहणार आहे आणि जो निवडून येणार आहे त्याने ह्या समस्येचं निराकरण करावं. त्याच्या पाठीशी आमचा सर्व संघ हा ज्येष्ठ नागरिक संघ उभा राहील. संस्थेचा उपाध्यक्ष रमेश आनंदराव जमदाडे. माझी इतर काय माहिती सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, पण माझ्या आजच्या ज्या भावना आहेत त्या फक्त एवढ्याच व्यक्त करतो की जो विकास झालेला आहे किंवा चाललेला आहे तो परमनंटली असावा.
कुठलाही रस्ता एका पावसाळ्यात लगेच खराब होऊ नये किंवा पाण्याच्या समस्या ह्या ताबडतोब संपवल्याच पाहिजेत. ह्या सर्वांनी एकच मुद्दा सांगितलेला आहे आणि तो बरोबर आहे. तो व्यक्त करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर या भागातच नव्हे तर तुम्ही इतर तालुक्यात कराडसारख्या शहरात जर गेलात तर तुम्हाला त्याच्या प्रत्येक कॉलनीमध्ये कराडमध्ये काय पद्धत आहे, काय पद्धतीनं स्वच्छता राबवली जाते. गाळे असतात, भरपूर दुकानं असतात, पण तिथं स्वच्छता असते. तर तशी स्वच्छता आपल्या भागात आपण सगळे जवळपास 70 ते 80% आपण ज्येष्ठ नागरिक इथं वावरत असतो. ज्येष्ठांना काही गोष्टी करणं कधीच शक्य नाही. तर त्या गोष्टी स्वच्छतेच्या बाबतीतले असो, आरोग्याच्या बाबतीत असो, किंबहुना अनेक अशा गोष्टी ज्या हिडन्स आहेत, ज्या आपल्याला माहीत नाहीत, तर त्याच्यामध्ये तो बदल झाला पाहिजे. आणि अत्यंत महत्त्वाचं मगाशी मी सांगितलं, उत्स्फूर्तपणे स्वतः नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं घाण कशी करायची नाही याचं स्वयंस्फूर्तीनं ते ऐकलं पाहिजे. प्रत्येक वेळेला नगरपालिकाच त्याला जबाबदार आहे असं नाही. तर आपणही त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. परंतु अपेक्षा करणं गरजेचं आहे आणि त्या झाल्या पाहिजेत. एवढंच एक भावना व्यक्त करतो. आणि दुसरी गोष्ट की ज्येष्ठ नागरिकांचं जसं सांगितलं मी की बाबा काही घरात अतिशय बिकट परिस्थिती आहे, तर त्यासाठी स्टँड ते शाहूनगरचा संपूर्ण भागामध्ये बस व्यवस्था सुरू होणं फार गरजेचं आहे. जर सातारा शहरामध्ये बस आहेत तर मग आपण आता शहरामध्ये आलो तर गोडोली आहे, विलासनगर आहे, शाहूनगर आहे. इथं रिक्षा किती पैसे घेतात, रात्रीचं यानं जाणं असतं, प्रत्येकाकडं गाडी असली तरी ड्रायव्हर नसतो. अशा अनेक व्यथा इथं नेहमी जाणवतात.